प्रत्येक राजकीय क्षेत्रातली मंडळी इथे उपस्थित आहे। गोपीनाथ मुंडे, अरुण जेटली, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, मनेका गांधी, नितीन गडकरी हे सगळेच दिग्गज नेते इथे उपस्थित आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे, एकनाथ खडसे, राम नाईक, राजकीय क्षेत्रातली प्रत्येक मंडळी इथे उपस्थित आहेत। प्रफुल्ल पटेल, अमिताभ बच्चन, अनिल अंबानी, वेणुगोपाल धूत, त्याशिवाय झी ग्रुपचे सुभाष चंद्रा, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, मनेका गांधी, प्रत्येक राजकीय पक्षातली प्रत्येक व्यक्ती इथे उपस्थित आहे। छगन भुजबळ, बाळासाहेबांना निरोप देण्यासाठी म्हणून प्रत्येक जण इथे उपस्थित आहेत। छगन भुजबळांना काल ज्यावेळेला ही बातमी आली त्यावेळेला आपले अश्रूही अनावर झाले होते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, त्याशिवाय प्रफुल्ल पटेल, अरुण जेटली, राजीव शुक्ला, प्रत्येक व्यक्ती इथे उपस्थित आहे। हे बाळासाहेबांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून इथे उपस्थित आहेत। झी ग्रुपचे सुभाष चंद्रा हे काही वेळापूर्वीच शिवाजी पार्कवर दाखल झालेत। बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून ही सगळी दिग्गज मंडळी आज इथे उपस्थित आहेत। प्रमोद जावडेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत। काल ज्या वेळेला दुपारी ही बातमी आली तेव्हापासूनच प्रत्येक जण बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून मुंबईकडे निघाला। प्रत्येक व्यक्तीनं मुंबईकडे येणं, जसं जमेल तसं प्रत्येक जण मुंबईकडे यायला लागला होता। बाळासाहेब आजारी असल्यापासूनच भाजपचे गोपीनाथ मुंडे, त्याशिवाय रामदास आठवले, शरद पवार, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, वेणुगोपाल धूत, राहुल बजाज या सगळ्यांनीच मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली। गेले 3 दिवस बाळासाहेबांची प्रकृती जास्तच गंभीर झाली होती। मात्र काल अखेर कुणालाही मान्य नसणारी, कुणालाही ऐकाविषयी न वाटणारी अशी बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला। जसा इथे गर्दीचा महापूर लोटलाय तसाच अश्रूंचा सुद्धा महापूर इथे दिसतोय। प्रत्येक शिवसैनिक पाणावल्या डोळ्यांनी इथे बाळासाहेबांना निरोप देण्यासाठी दाखल झालाय। राजकीय क्षेत्रातली मंडळी, उद्योग जगतातली मंडळी, त्याशिवाय मनोरंजन विश्वातली मंडळी सुद्धा इथे पाणावल्या डोळ्यांनी बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून उपस्थित आहे। अमित देशमुख, रितेश देशमुख, शरद पवार, सुप्रिया सुळे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, जावडेकर, राम नाईक, मनेका गांधी, आपल्याला दिसत आहेत। नाना पाटेकरांचं बाळासाहेबांची अतिशय जवळचं नातं होतं। लालकृष्ण अडवाणी आलेले आहेत, शरद पवार आलेले आहेत, एनसीपीचे लहान मोठे नेते इथे दिसत आहेत, अमित देशमुख दिसत आहेत, अमिताभ बच्चनना आपण मगाशीच पाहिलेलं आहे, महेश मांजरेकरही आता आपल्याला समोर दिसत आहेत। एकूण बाळासाहेबांचा संचार जो होता तो केवळ राजकारणात नव्हता, तो साहित्याच्या क्षेत्रात होता, तो कलेच्या क्षेत्रात होता, तो सिनेमाच्या क्षेत्रात होता, तो संगीताच्या क्षेत्रात होता आणि त्या सगळ्याचं प्रतिबिंब आज या अंत्ययात्रेमध्ये दिसतंय। बाळासाहेबांच्या राजकारणाचं विश्लेषण यापुढच्या काळात होत राहील, त्यांच्यावर टीकाही होत राहील। बाळासाहेबांनी महाराष्ट्राला खरोखरच काय योगदान दिलं हा प्रश्नही सतत विचारला जाईल। पण त्यांच्या लोकप्रियतेविषयी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या वादळाविषयी मात्र कोणी वाद घालणार नाही, कारण ही लोकप्रियता आज सिद्ध झालेली आहे या शिवाजी पार्कवर। ज्या शिवाजी पार्कवर ज्या जागी बाळासाहेबांनी 19 जानेवारी 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली त्या जागेवर, त्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचं काम होणार आहे। आजपर्यंत इथे कोणत्याही नेत्यावर, कोणत्याही कलावंतावर, कोणत्याही नामवंतावर अशा प्रकारचे अंत्यसंस्कार झालेले नाही। महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांचा अपवाद करून ही परवानगी दिलेली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे।
बरोबर निखिल सर, आपण बघतोय ही अभूतपूर्व आणि एक ऐतिहासिक गर्दी आहे. पण जे तुम्ही म्हटलं की लोकप्रियतेबाबत आता शंकाच नाहीये. बाळासाहेब हे इतके लोकप्रिय का आहेत हे आज ही गर्दी आपल्याला सांगते. पण ज्या लोकप्रियतेबद्दल आपण बोलतोय, बाळासाहेबांना आवडणारा किंवा बाळासाहेब ज्यांना आवडतात हा वयोगट नाहीये. लहान मुलांनाही बाळासाहेब आवडतात, तरुणांना बाळासाहेब आवडतात, मोठ्यांना सुद्धा बाळासाहेब आवडतात. आणि हे फार कमी नेत्यांबद्दल, आत्ताच्या नेत्यांबद्दल किंवा काही नेत्यांबद्दल आपल्याला बघायला मिळतं की सगळ्या वयोगटामध्ये बाळासाहेबांची जी क्रेज आपण म्हणतो ती तशीच राहिलेली आहे. अशा व्यक्तिमत्वाला काय म्हणायचं? अशा व्यक्तिमत्वाला एक तर आपल्याला अवलिया म्हणावं लागेल किंवा बहुरंगी व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल. काही लोकांना बाळासाहेबांचं राजकारणी आवडत नाही, ते बाळासाहेबांमधल्या माणसाकडे पाहतात. ज्या लोकांना बाळासाहेबांमधला माणूसही फारसा भावत नाही ते व्यंगचित्रकाराला मार्क देतात. ज्यांना व्यंगचित्रकार आवडत नाही त्यांना कुटुंबवत्सल माणूस आवडतोय, ज्यांना कुटुंबवत्सल माणूस आवडत नाही त्यांना आतिथ्यशील यजमान आवडतोय बाळासाहेबातला. काहींना बाळासाहेबांची शैली आवडते, काहींना बाळासाहेबांची भाषा आवडते, काहींना बाळासाहेबांचं पाईप पिणं आवडतंय, काहींना बाळासाहेबांचा क्युबन सिगार पिणं आवडतंय, काहींना बाळासाहेबांनी जाहीरपणे मी बियर पितो हे सांगितलेलं आवडतंय. म्हणजे ज्याला जे आवडतंय ते ते बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वात आहेत. बाळासाहेब ठाकरे नावाची एक व्यक्ती नाही, एका व्यक्तीमध्ये दडलेली अनेक व्यक्तिमत्व आहे. एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपामध्ये विविधांगी व्यक्तिमत्वांचा एक मॉलच दडलाय असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही. तेव्हा तुम्हाला जे पाहिजे ते बाळासाहेबांकडे आहे. तुम्ही टीका करा, तुम्ही चाहते व्हा, पण एक सगळ्यांना आकर्षून घेणारं, टीकाकारांना, मित्रांना, शत्रूंना, विरोधकांना, समर्थकांना, स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना, मुलींना आकर्षून घेण्याची क्षमता या व्यक्तिमत्वात आहे. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा तिरस्कार करा, पण बाळासाहेब ठाकरे यांना दुर्लक्षून महाराष्ट्राच्या इतिहासात एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ती सर्वांना मान्यच करावी लागेल. बरोबर, आपण जाऊयात थेट शिवाजी पार्कवर. आपल्याबरोबर आहे अलका धुपकर. अलका, आपण बघतोय ही अभूतपूर्व ही ऐतिहासिक गर्दी आहे बाळासाहेबांना अखेरचा निरोप द्यायला. हे शिवसैनिक जे आहेत ते आज तिकडे जमलेले आहेत. काय भावना आहेत त्यांच्या? विनायक, भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीयेत असे देखील शिवसैनिक भेटलेले आहेत आणि व्यक्त करून थांबता येत नाहीये असे देखील शिवसैनिक भेटलेले आहेत. गर्दीचा ओघ सांगण्यासाठी शब्द नाहीत असं म्हणावं लागेल, कारण चौफेर शिवाजी पार्कला गर्दीचा लोंढा जो आहे त्याने वेढा घातलेला आहे असं म्हणावे लागेल. पार्कामध्ये जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी बाहेर बघायला मिळते. आणि हे सगळं होत असलं तरी जथ्याने येणारे जे सगळे शिवसैनिक आहेत यांच्या बसण्याची सोय असेल, नियोजन असेल, हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने झालेलं असल्यामुळे कुठलाही गोंधळ इथे दिसत नाहीये. जिथे मुख्य मंडप घालण्यात आलेला आहे, जिथे शिवसेना प्रमुखांचं अंत्यदर्शन शिवसैनिक घेऊ शकणार आहेत, त्या मुख्य मंडपाच्या समोर सर्व शिवसैनिक महाराष्ट्रभरातून जमलेले लाखो शिवसैनिक बसू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्याच पलीकडचा जो दुसरा भाग आहे शिवाजी पार्कचा, उद्यान गणेशचा, तिथे देखील मोठ्या प्रमाणात स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. त्याच्या मागच्या बाजूला देखील स्क्रीन लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून ज्यांना मुख्य मंडपात चाललेला कार्यक्रम पाहता येणं शक्य नाहीये दूरच्या अंतरामुळे, त्यांना हा कार्यक्रम चुकल्यासारखं वाटू नये, हा कार्यक्रम पाहता यावा, थेट बघता यावा यासाठी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. आणि मोठ्याच्या मोठ्या प्रमाणावर येणारे जे शिवसैनिक आहेत, सकाळी येऊन बसलेले शिवसैनिक आहेत, लवकरच्या पुढच्या रांगांमध्ये येऊन बसलेले शिवसैनिक आहेत, हे मुख्य मंडपासमोर आहेत. आणि त्यानंतर दुपारहून जी गर्दी झालेली आहे, विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांची जी महायात्रा काढण्यात आली त्यानंतर ती बघून परत आलेले, पार्कामध्ये परत आलेले जे सगळे शिवसैनिक आहेत हे या स्क्रीनच्या समोर बसलेले आहेत. आणि आताच काही वेळापूर्वी अमिताभ बच्चन असतील किंवा गडकरी असतील किंवा परस्परांमधील भेदभाव ओलांडून पुढे जाणारं होतं. ते ओलांडून पुढे गेलं याचाच एक अर्थ असा होतो की त्यांनी स्थानिक हितसंबंधांमध्ये किंवा व्यक्तिगत स्वार्थाच्या मुद्द्यामध्ये कधीही गुंतवून स्वतःला घेतलं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन एक व्यापक हित पाहण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा एखादा व्यक्ती एक व्यापक हित पाहतो